सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही दररोज टीव्हीवरती जी न्यूज पाहता, तुम्हाला काय वाटतंय की ती न्यूज खरोखर सत्य बातमी आहे का? की त्यामागे कुणाचा तरी अदृश्य हात दडलेला आहे? होय, अदृश्य हात दडलेला आहे. असं का म्हणतोय मी? तर भारतातील मोठमोठे न्यूज चॅनल कोणाच्या मालकीचे आहेत ते आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, कॉर्पोरेट, राजकारणी की काही मोजक्या घराण्यांचे नियंत्रण या टीव्ही न्यूज चॅनलवरती असते. आज आपण उघड करणार आहोत अशी काही सत्य जी तुमच्या मनात प्रश्न निर्माण करतील. भारतीय मीडिया खरोखर कोण चालवतो? नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत. होय, खूप महत्वाचा विषय आहे. प्रश्न असा आहे की भारतीय मीडिया कोण चालवतो? कारण लोकशाहीमध्ये मीडिया हा चौथा स्तंभ मानला जातो. खरंय का खोट आहे? म्हणजे सरकार, न्याय व्यवस्था आणि संसद यांच्यानंतर लोकशाही टिकवून ठेवण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही मीडियाची असते. पण दादा हो, आज अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठला आहे तो प्रश्न? तर मीडिया खरोखर जनतेचा आवाज आहे का? मीडिया खरोखर जनतेचा आवाज आहे का? की मीडिया काही विशिष्ट शक्तींच्या हातात गेलेला आहे? आज आपण याच विषयावरती खास करून चर्चा करणार आहोत. एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, भारतीय मीडियाची मालकी कोणाकडे आहे माहिती आहे का तुम्हाला? भारतातील बहुतेक मोठे न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रे काही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकीची आहेत. का माहिती तुम्हाला? नसल तर सांगतो, ऐका. उदाहरणार्थ रिलायन्स नेटवर्क 18, टाइम्स ऑफ ग्रुप, झी मीडिया, अदानी मीडिया, इंडिया टुडेज ग्रुप. मित्रांनो, या सर्व न्यूज चॅनलची मालकी या कंपन्यांकडे आहे. न्यूज चॅनल असेल, वृत्तपत्र असेल किंवा डिजिटल पोर्टल असेल, रेडिओ नेटवर्क असेल, सगळं काही या लोकांच्या हातात आहे. यामुळं मीडिया क्षेत्रात मोठ्या भांडवलदारांचे वर्चस्व वाढलेलं आहे. खरंय का खोट आहे? त्याच पद्धतीनं मित्रांनो, कॉर्पोरेट मालकीमुळे काय बदल झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पूर्वी पत्रकारिता म्हणजे सत्य मांडणे, सत्तेला प्रश्न विचारणे. पण जेव्हा मीडिया कॉर्पोरेट कंपनीच्या मालकीचा होतो किंवा अशा लोकांच्या हातातला कठपुतली होतो, तेव्हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण कॉर्पोरेट कंपन्यांचे सरकारशी लागेबंद असतात, जिव्हाळ्याचे संबंध असतात, व्यावसायिक हितसंबंध जोपासले जातात. मित्रांनो, धोरणांवरती प्रभाव असतो. म्हणून अनेकदा मीडिया सरकारवरती कठोर प्रश्न विचारण्याचं टाळतो, जाणीवपूर्वक त्याला बगल देतो. विचारण्याऐवजी काही विषय जाणीवपूर्वक टाळतो. मित्रांनो, काही मुद्दे जास्त दाखवतो, याच्या मागे सुद्धा काही कारण दडलेली आहेत. याला अनेक अभ्यासक कॉर्पोरेट कॅप्चर ऑफ मीडिया असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, ही सगळी भानगड टीआरपी आणि सनसनाटीसाठी केली जाते. ही पत्रकारिता टीआरपी साठी. आज न्यूज चॅनलला सर्वात मोठा उद्देश काय झालाय माहिती का तुम्हाला? टीआरपी. होय, फक्त आणि फक्त टीआरपी. टीआरपी वाढली की जाहिराती मिळतात, साहजिकच पैसे मिळतात, साहजिकच नफा वाढतो. म्हणून दादा हो, अनेक चॅनल गंभीर मुद्द्यांऐवजी सनसनाटी आणण्याचा प्रयत्न करतात. ओरडणारे डिबेट दाखवतात, धार्मिक ध्रुवीकरण दाखवतात. हे सतत रटाळवाना प्रोग्राम आपल्या चॅनलवर दाखवला जातो. साहजिकच शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी यांसारखे महत्वाचे विषय मागे पडतात. भारतात अनेकदा मीडिया आणि राजकारणात यांच्या जवळचे हितसंबंध असतो.
काही वेळा राजकीय पक्षांचे स्वतःचे मीडिया नेटवर्क सुद्धा असते. काही मीडिया घराण्यांचे राजकीय हितसंबंध सुद्धा आहेत. त्यामुळे बातम्यांची दिशा बदलते, विशिष्ट विचारसारणीला प्राधान्य मिळते, खतपाणी मिळतं आणि सामान्य नागरिकांचा मात्र प्रश्न हेतू परस्पर मागे पडतो. मित्रांनो, आज एक मोठा बदल घडलेला आहे. होय, घडतोय सुद्धा. YouTube असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, यामुळे स्वतंत्र पत्रकारिता सध्या उभी राहू लागलेली आहे, जोर धरू लागलेली आहे. आज स्वतंत्र पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक हे लोक थेट जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे माहितीचे लोकशाहीकरण होत आहे, झपाट्याने वाढलेलं आहे. मित्रांनो, सोशल मीडिया पूर्णपणे निष्पक्ष आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. त्याचं कारण आहे फेक न्यूज, फेक प्रचार, सतत ट्रोल करणारी एक प्रकारचा वर्ग, ज्याला ट्रोलर आर्मी असं म्हटलं जातं, अंधभक्त सुद्धा म्हटलं जातं. अल्गोरिदमचा प्रभाव, हे सुद्धा मोठे प्रश्न आहेत. म्हणूनच माहिती घेताना जागरूक नागरिक बनणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी दिलेलं असलं तरी सुद्धा सरकारवरती टीका करणं, सरकारला प्रश्न विचारणं, सत्य जनतेसमोर मांडणं हे पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे. ते विसरता कामा नये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं की लोकशाही टिकवायची असेल तर जागरूक नागरिक बनणं आणि मुक्त मीडिया त्यासाठी आवश्यक आहे. पण भारतीय लोक ही सर्व घटना विसरलेली आहे. भारतीय मीडिया अधिक मजबूत करण्यासाठी काही गोष्टी या ठिकाणी करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वतंत्र पत्रकारिता, कॉर्पोरेट प्रभाव कमी करणं, तथ्यांवर आधारित रिपोर्टिंग करणं आणि नागरिकांची मीडिया साक्षरता निर्माण करणं ही सध्या काळाची गरज आहे. जर जनता जागरूक झाली तर मीडिया सुद्धा बदलतो, मीडिया सुद्धा प्रभावित होतो. खरं मांडायला त्याला समोर यावंच लागतं. भारतीय मीडिया कोण चालवतो हा प्रश्न उपस्थित होत असताना दादा हो, त्याचं उत्तर सुद्धा एका शब्दात देता येणार नाही, मांडता येणार नाही. कारण कॉर्पोरेट शक्ती, राजकीय प्रभाव, TRPची अर्थव्यवस्था आणि सोशल मीडिया या सगळ्यांचा मिळून मीडियावरती प्रभाव आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, लोकशाहीत अंतिम शक्ती ही जनतेच्या हातात आहे. जर जनता प्रश्न विचारायला लागली ना तर मीडिया सुद्धा घाबरतो, बदलतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, शाहू महाराजांचे सामाजिक भान, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान, या सर्व मूल्यांवरती आधारित जागरूक समाज तयार करणं ही काळाची गरज आहे, ही आजची गरज आहे. मित्रांनो, जर असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्त प्रमाणात शेअर करा, जाऊ द्या शेवटच्या घटकापर्यंत, त्याला ती माहिती कळू द्या. ही माहिती म्हणजे शक्ती आहे. ही जागरूकता, हा जागरूक समाज म्हणजे खरी लोकशाही आहे, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती या व्हिडिओच्या सरते शेवटी आपणा सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो.